हे अंडेकरी ताट लावायचं चालू आहे। तांबडा पांढरा सोलकढी अंडेकरी प्लेट, याच्यावर आहे तवा पराठा। ही पुढची ऑर्डर 5 चिकन फ्रायची आहे। ताटं तयार झाल्यात, रोटी लावल्यानंतर ताटं पिकअप होतील। आज सुरुवात व्लॉगची झालेली नाही आहे, पण आपल्याला पहिली ऑर्डर आली, त्याच्यानंतर जेवण थोडंफार झालं होतं, त्याच्यानंतर ऑर्डर पण गेली आणि आता मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ केले जेवणाचे, ताटं वगैरे लावलेल्याचे आणि आता व्हिडिओ करतो। लाईट गेलेली आहे, गरम होतं भयानक, संध्याकाळी पाऊस होतं काय माहिती नाही। बाकी आपल्याला तो एक टेबल आणि 1-2 टेबल होऊन गेले, त्याच्यानंतर ग्राहक नाही, आता पूर्ण रिकाम आहे। 2-2:15 वाजलेले आहेत आता। बघू थोडं ग्राहक होतं का नाही, कारण उद्या देव बसणार म्हणजे दसरा चालू होतो आणि आज लोक शक्यतो मांसाहार करणं किंवा हॉटेलला जाणं टाळणार। चिकन मागवलं आहे थोड्या प्रमाणात आणि शाकाहारीचं जेवण वगैरे तयारी करून ठेवले, जसं टेबल लागतील किंवा ऑर्डर येतील तसे आपण थोडं थोडं बनवत जाऊ, जास्त एकदमच बनवून ठेवायला नको, म्हणून थोडंसं मसाला वगैरे अशी तयारी करून ठेवले, जेणेकरून जशी ऑर्डर येईल तसं आपण जेवण त्यांना बनवून द्यायचं आहे। आज सकाळी मात्र आपण तंदूर चालू केलेला नाही आहे, संध्याकाळी तंदूर पेटवणार आहे। बाकी बाहेर गर्दी कमी आहे, कारण काल रात्री बरीच लोक बाळवामाला जाऊन सकाळी काकड आरती करून निघून गेलेले आहेत। आता थोड्या प्रमाणात अजून पण जात आहेत येत आहेत आणि बघूया अजून याच्या पुढचा कुठला टेबल लागतो का आपल्याला। तर मित्रांनो, हे आपलं चिकन मागवलं आहे, आता हे धुवायला चालू आहे, ह्याच्यानंतर मॅरिनेट करायचं आहे, तर स्टॉक वगैरे काढून रस्सा वगैरे बनवायचे आहेत। 2 अंडागिरी आणि 1 अंडागिरी आहे आणि 2 चिकन मसाला ताटा लावायला चालू केलेत। त्याला ह्या भाकरी आहेत, तर भाकरीचं पीठ मिळालं आहे आणि तवा पराठा आहे, हा आपला तवा पराठाचं पीठ। चिकन मसाला 2 ताटं तयार झाले। अंडागरीला तवा पराठा लावायचा आहे, अंडागरी फक्त बाकी आहे। हे अंडागरी ताट लावायचं चालू आहे। तांबडा पांढरा सोलकढी अंडेकरी प्लेट, याच्यावर आहे तवा पराठा। ही पुढची ऑर्डर 2 चिकन फ्राय, या ताटांना तवा पराठा आहे। ताटा तयार झालेत, पिकअप होतील आता। बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेत आणि संध्याकाळची वेळ झाली आहे, आपल्याला आता गाडी वगैरे थोड्या कमीच आहेत, लोकलचं ग्राहक काय होतात का बघूयात। तसा एक इन्क्वायरी आहे, एक ग्रुप बुकिंग आहे आपल्याकडे फॅमिलीचं, आणि काय बाकी लागतील ते वॉकिंग असतील। ही संध्याकाळची पहिली ऑर्डर 3 चिकन फ्राय, ताटं तयार झाले। चिकन मसाला ताट पार्सल झालेलं आहे। ही पुढची ऑर्डर 2 चिकन फ्राय, ताटं तयार आहेत। पुढची ऑर्डर 3 चिकन फ्राय आणि 1 आहे एम्प्टी ताट, या ताटांना बटर रोट्या लावलेत। तर एम्प्टी ताट म्हणजे कांदा लिंबू सोलकढी तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड असतो। रोटी यांनी घेतले, ही आहे एम्प्टी ताट आपलं, याच्यात रोटी त्याने एक्स्ट्रा घेतले, बाकी तांबडा पांढरा सोलकढी आणि कांदा लिंबू असतो याला। ही ऑर्डर जी आता गेली होती त्यांनी परत हे पार्सल करायला सांगितलं आहे, अंडाकरी आणि राईस, तो त्यांचं पार्सल होतं। आणि आपल्याकडे पुढची ऑर्डर आहे 2 चिकन मसाला, त्यानंतर ही 2 चिकन फ्रायची ऑर्डर होती तयार झाली, याला रोटी लावायची बाकी आहे। रोटी लावल्यानंतर ही ताटं पिकअप होतील। ही आली ताटाची रोटी। ही झाली ताटं पिकअप। ही नेक्स्ट ऑर्डर 5 चिकन फ्रायची आहे, याला रोटी लावायच्या बाकी आहेत। आज कंटिन्युअसली अशा ग्रुपच्या ऑर्डर येत आहेत, त्यामुळे व्हिडिओ बरेचसे करायला मिळाले नाहीत। तर मित्रांनो, रात्री 12:30 वाजलेत आणि आत्ता आपण आहे हॉटेलमध्ये, क्लोजिंग झालेली आहे, थोडंफार अजून पण आहे, सेटअप वगैरे लावायचं आहे, पण एवढा कंटाळा आला, सकाळपासूनच हॉटेलमध्ये आहे, सकाळपासून ग्राहक होत आहे। आज बिझनेस खूप छान झाला, मे बी अमावस्याचा पण होता आणि लोकलचं पण ग्राहक होतं। आज उद्या देव बसणार आहे, त्यामुळे शेवटचा दिवस होणू शक्यतो बाहेर लोक जेवायला पडले असावे, त्यामुळे बिझनेस झाला।
परत आणि 2 किलो चिकन मागवून आपण हे केलं, म्हणजे आलेल्या ऑर्डर पूर्ण केल्या. आता हे जे फॅमिली वगैरे आल्या होत्या तिथे बसले होते, आतमध्ये पण बसले होते, अशा फॅमिलीजने टेबल वगैरे जोडलेलं तसंच आहे ते. आता ते उद्या सकाळीच आपण व्यवस्थित करणार आहोत, कारण बराचसा उशीर झाला आहे आणि सकाळी जवळपास 10:30-11 वाजता आल्यामुळं एवढा कंटाळा आला आहे. ही सर्व कामं करणं आता आमच्याकडनं तरी पॉसिबल होणार नाही आहे. फक्त टेबलच अरेंज करायचे आहेत, बाकी सगळं स्वच्छता वगैरे झालेली आहे, ती आपण कधीच सोडून जात नाही. बाकी बिझनेस खूप छान, बाहेरचे पण ग्राहक झाले, आपले लोकलचे पण झाले. हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.